सोया चंक्स त्याला आम्ही भिजू टाकलाय. आपण तिखट टाकलं याच्यात. आता थोडी हळद. डब्बे शोधून घेतले इतके सारे आणि फायनली एक कॉर्नफ्लॉवर भेटलं कुठे, फ्रीझर मध्ये. एकटं सोडलं तर तू काही मला वाटलं रिझल्ट देशील फायनल. अर्ध्याहून जास्त फॅमिली माझी खालती पार्किंग मध्ये राहते संध्याकाळच्या वेळेस. हॅलो गाईज, तर आज संध्याकाळ झाली आहे आता आणि सगळ्यांना एकदम जोरात भूक लागली आहे. म्हणून आज आम्ही क्रिस्पी सोया बनवत आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही काही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करू की ते कसं बनवतात. आम्ही पण यूट्यूबवरच बघितलेली आहे. काहीतरी न्यू ट्राय करायचं म्हणून आज आम्ही ती रेसिपी ट्राय करत आहोत. पण प्रश्न हा आहे की ते रेस्टॉरंट सारखे बनणार का नाही बनणार रेस्टॉरंट सारखं. चल आपण ट्राय करू ना. आम्ही ट्राय करतो आणि आम्ही तुम्हाला पण दाखवतो. चला ते तसं रेस्टॉरंट सारखे बनतात का. बाकी तर तुम्ही या आमच्या सोबत. लेट्स गो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा जो कुकिंगचा आमचा कुकिंग चॅलेंज आहे, आमचा जो आजचा कुकिंगचा ब्लॉग आहे, तर त्याच्यात आम्ही असं डिसाईड केलं आहे की प्रणयला आज आपण मास्टर शेफ बनवू ह्या घरचं. तर आज तोच सर्व करेल. सर्व काही न विचारता त्याला रेसिपी एक नॉर्मल मी एकदा दाखवून देईल, त्याच्यानंतर सर्व तोच करेल. अंदाजेच तुला म्हणजे शेफ लोक जसे करतात म्हणजे सगळं मला माझ्या अंदाजाने टाकायचं. हा, सर्व तुझ्या अंदाजाने, सर्व तुझ्या हिशोबाने याला करायचं आहे. तर बघू आता करू शकते का. तसं तर करून घेणार. आणि आज आमच्या घरचा मास्टर शेफ आहे मिस्टर प्रणय जोसे. सगळ्यात पहिले जे क्रिस्पी सोया चंक्स त्याला आम्ही भिजू घातलाय पाण्यामध्ये 15 मिनिटांकरता, गरम पाण्यामध्ये. ठीक आहे, ते असे दिसतात. ओके, सो याला ठेवून देऊ बाजूला. मग आता काय करायचं नेक्स्ट. आता आपल्याला याचं जे कोटिंग आहे वरची, आपण क्रिस्पीनेस ज्याच्याने येते ते कोटिंग बनवायची आपल्याला. तर त्याच्यासाठी आता तू सर्व कर. दहीची बनवायची आहे. दहीमध्ये आपल्याला बाकी सगळे मसाले टाकायचे आहे. तर चला, दही फ्रीज मध्ये आहे बघ. हा, थोडेसेच आपण ट्रायल म्हणून करू, थोडेसेच. बट सगळ्यांना आले पाहिजे, छान आले पाहिजे. भूक सगळ्यांना लागली आहे ना. नाही तर मग चांगले नाही बनले तर. असं काही नाहीये, चांगले कोणत्या बनणार तू. बनेल, चल ठीक आहे. एका बाउल मध्ये लुकायला घे. याच्यानंतर किती टाकायचं आहे. पाणी पाणी पण टाकू. पाणी एक, त्याच्यात दहीला पाणी सुटलेलं आहे ना. पाणी नाही गरम आहे ते. बघ अजून टाकू याच्यानंतर. अजून घे थोडं. बस ठीक आहे. तू हा बाउल खूप छोटा नाही घेतला, म्हणजे तुला त्याच्यात येणार करता येईल ना. तर आता आपल्याला याची फिलिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी तिखट मीठ वगैरे आणि त्याला मॅश कर. त्याच्यात हे आहे ना, त्याच्यात एक आहे तर आता ह्याची ग्रेव्ही झाली चिल्लासाठी असं झालं. मला असं वाटतं खायला पण भूक लागली आहे. संध्याकाळ झाली ना, भूक लागते. सगळ्यात टेस्ट कोणता जो हातात घेतला त्याच्यात तेव्हा चांगलं नाही करायचं अजून मग याच्यामध्ये काय आपण तिखट पण टाकणार आहे. याच्यात आता तिखट. आणि जितकं जास्त हे केलं ते असं हे होतं ना, सॉफ्ट राहतेच ते. स्टार्ट. याच्यामध्ये तिखट टाकायचं ना. हो, तू शेफ आहे ना, तर तुलाच माहित पाहिजे. मला काहीच नको विचार. मी नाही माहित, तू आजचा शेफ आहे तर तुझ्या हिशोबाने टाकाच. मस्त चटपटे बनवतो ना. चटपटे तिखटाने नाही होत. तिखटाने चटपटे नाही होत. जास्त तिखट होईल तर इरा नाही खाऊ शकणार ना. अजून काय टाकू. तू काय बोलली नाही. तू काय बोलली मला. मसाले टाक म्हणत आहे. हा, तर तू मसाले, मी तुला काय म्हटलं की तुम्हाला सांगशील काय काय करायचं, काय काय तू ऍटलीस्ट म्हटलं ना मला. जितके पण मसाले आहे सगळे मसाले याच्यात टाक. आधी तुम्हाला हा ठीक आहे, तू मसाले टाका, हेल्प कर. हळद टाकली पहिली आपण. तिखट टाकलं याच्यात, आता थोडी हळद टाकते. हे आता आपण काय म्हणतात त्याला, कोरिएंडर पावडर. आता याच्यात मी हा मसाला टाकत आहे. ओके. ब्लॅक वाला. आणि आता याच्यात मी कस्तुरी मेथी टाकायची थोडी. याला थोडं क्रश करून टाकायचं. होईल ना. तू शेफ आहे, अजून टाक, जास्त सांग. अजून टाक, मी सांगतो तुला. ठीक आहे. ओके. आता
पेस्ट आहे बघ फ्रीजमध्ये असेल. आणि थोडंसं हा आपण जिंजर गार्लिकचा पेस्ट टाकू. ठीक आहे. आणि आता आपल्याला यामध्ये ना कॉर्न स्टार्च टाकायचं आहे. ठीक आहे. कॉर्न स्टार्च ते मी त्याच्यात ना आपल्याला कॉर्न फ्लावर टाकायचं आहे. बापरे, इतक्या साऱ्या डब्यामध्ये तू कसं शोधणार कोण ते बघत आहे मी कुठे आहे. भेटला? हे काय आहे? मला समजत नाही आणि हे काय आहे? बेसन. ते थोडंसं असं हे राहतं ना, कसा? म्हणजे काय म्हणतात त्याला? असं Crunchy? हाताला. कॉर्नफ्लॉवर क्रंची कसं राहील? त्याने क्रंची त्याच्याने आणि बनते. क्रिस्पी. क्रिस्पी क्रंची. कोणतं पीठ अरे आजपर्यंत तू बापरे, बघितलंय crispy किती पीठ? डबे शोधून राहिली तू. अच्छा, कसं दिसते ते तर सांग. व्हाईट कलरचं, एकदम व्हाईट कलरचं आहे. प्युअर व्हाईट. हां. मला वाटतं फायनली भेटलं असेल तुला आता. भेटलं का? बघू. बेसन आहे. साधा पूर्ण डब्यात पन्नास जमा वाटते. सो गाईज, इनी माहिती आहे पूर्ण हे इतके सारे डब्बे शोधून घेतले, इतके सारे, आणि फायनली हे कॉर्नफ्लॉवर भेटलं कुठे? फ्रीजरमध्ये हा. फ्रीजमध्ये होतं. अच्छा, ते फ्रीजमध्ये का ठेवते? बहुतेक खराब नाही झालं पाहिजे म्हणून मम्मी ऑलमोस्ट सर्व सामान तिथेच ठेवते. मम्मी विचारता भेटलं का? हो, भेटला म्हणते. तर आता याच्यात कॉर्न फ्लावर थांब. इतकं इनफ आहे. अजून टाक बघ, तू हा, शेफ टाक आहे हा? मी शेफ आहे ना, मग माझा ऐक ना आज तू. ठीक आहे. बस बघू दे. हां, ठीक आहे. आता त्याच्यात मीठ पण टाक. हे घे. कसं ग शिवाली, सगळं सांगावं लागते तुला काहीच समजत नाहीये. हा, तू आहे तर सांगायला म्हणून म्हटलं तूच सांगेल. मीठ टाक. बघ, हां, टाक. अजून थोडस. नाही थांब. अरे टाक ना. दही गोड होतं की आंबट होतं सांग. आंबट आहे दही. आंबट दही. नाही. तर आता हे आमचं मॅरिनेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. याच्यात आम्ही दही, कस्तुरी मेथी, हळद, तिखट आणि जितके पण मसाले, मीठ, हे सर्व आणि कॉर्नफ्लावर मेन, हे सर्व ॲड करून याला आता आपण छान एकत्र करून घेऊ. त्याच्यानंतर आता आपल्याला याला नेक्स्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे. ती आहे की तेल गरम करून आपल्याला त्याच्यात डायरेक्ट डीप फ्राय करायचे आहे सर्व. आज प्लॅने सॉते नाही करायचं आहे. ओके. आज डीप फ्राय करायचं आहे. कढई कुठे आहे? कढई. हे झालं का? हां. आता तू बघ, तुला सर्व आज मिस्टर शेफ आहे आपल्यासोबत, मिस्टर प्रणय. तर आज आपण सर्व त्यांच्या हिशोबाने बघू आज सर्व येईल काही. या कढईमध्ये? हां, हे घे. एक काम कर ना. तर मिस्टर शेफ, आता नेक्स्ट प्रोसिजर काय आहे तुमची? नेक्स्ट आता याच्यामध्ये मी तेल टाकेल आणि तेल टाकून मला गरम होतील. ठीक आहे. छान रेस्टॉरंट सारखी टेस्ट आली पाहिजे आहे. बाहेर वेदर पण एकदम मस्त आहे. तर पकोडे पण एकदम छान. सॉरी, पकोडे म्हणतात का? पकोडे म्हणू शकतो आपण. पकोडे म्हणू शकतो. क्रिस्पी, सोया क्रिस्पी. बघूया का? मला काय विचारते शेफ, तू आहे आज. मला वाटतं कमी पडणार. थोडं टाकावं लागेल. कारण ते डीप फ्राय झाल्यावरच त्याला क्रिस्पीनेस येणार ना. तर आता आपण हे आमचं मॅरिनेशन इथे झालेलं आहे रेडी. आणि याच्यात तोपर्यंत एक काम कर ना प्रणय. हे तर झालेलं आहे, तेल पण गरम होत आहे. ते जे सोया चंक्स आहे ना, त्याला थोडं पाण्यातून काढून त्याच्यातलं पाणी काढून घे ना. ते नंतर पाणी राहील. हां? पूर्ण काय त्याच्यातलं पाणी. कसं वाटतं मग आज तुला मास्टर शेफ ऑफ द हाऊस बनून? एकदम मस्त. म्हणजे ठीक आहे, मी तर आहोत ना मास्टर शेफ. तर मग आजच्या नंतर घरचे सगळे कामं तूच करत जा. शेफचे टेस्ट आम्हाला तसंही आवडते तुझ्या हातची, तर तूच कामं नाही करत, मग रोज करत जा. त्याला एकदम पूर्ण काढ असं काढून भले दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेव. हा, त्याच्यात ठेव. तेल गरम होत आहे आणि इथे प्रणय पण आपलं काम करत आहे. पूर्ण काढा. चाबी पाहिजे? कशाची चाबी पाहिजे? कारची चाबी पाहिजे? अरे बापरे, का बरं? का बरं पाहिजे तुला कारची चाबी? हा, ये माझ्याकडे, ये गोदी ये. तू आवाज देत होती का मम्माला आवाज देत होती तू? कशी आवाज देत होती मम्माला सांग? कशी आवाज देत होती?
अच्छा म्हणून नका. मम्माचं नाव काय आहे? जोरात म्हण. शिवाली. शिवाली. खालतून आवाज येत होती शिवाली शिवाली म्हणून, है ना? काय म्हणत होती तू? काय पाहिजे तुला? सांग काय पाहिजे? काय पाहिजे तुला? कशाची चाबी पाहिजे? काढची घे. काढ 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 चाबी काढ. हे घे. हे घे. काय उघडू? इकडे इकडे. इरा इरा ये. आई काय करते? लवकर 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 ये. लवकर इकडे इकडे इकडे. कम 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 फास्ट कम फास्ट कम फास्ट. व्हेरी गुड. हा वा काय करते काय? इराची दिष्ट काढली आईनी. सो आपण आता बघूया माझी असिस्टंट शेफ काय करताय. असिस्टंट शेफला मी खूप वेळपासून एकटं सोडलं होतं. काय केलं ग तू इतक्या वेळपासून? तुला एकटं सोडलं तर तू काही मला वाटलं रिझल्ट देशील फायनल. काही असिस्टंट शेफ ट्रेनिंगवर आहे आणि तिने अजूनपर्यंत काहीच नाही केलं. हा घाम काढला घाम. हे घे घे घे. बापरे किती घाम आला ग. चना कोली वडा. चना कोली वडा झाला का? साईज छोटा झाला. चना कोली वडा वाटत आहे ना. तर याला ना आपल्याला तेलात टाकून तळायचं आहे. आणि हे बघ हे दाखव इथे. याला जोपर्यंत असा गोल्डन ब्राऊन कलर नाही येत तोपर्यंत याला आपल्याला फ्राय करायचं आहे. म्हणजे त्याचा आपोआप कलर चेंज झाला की तेव्हाच ते आतमधून छान क्रिस्पी होणार. तर हे असं आपण याला छान तळून घेऊ. प्रणयने तर काम खराब करून टाकलं होतं. नाही माझ्या असिस्टंटनी. चिल्लावून बोलते रे तू. का तुला त्रास होत आहे? हळू बोल थोडा. मी हळूच बोलताय शिवाली. चिडून नाही हळू बोल. मी हळूच बोलताय. नाही बोलत. खूप चिल्लाव बोलते. असं कानामध्ये हे होतं त्रास. माझ्या असिस्टंटनी काम बिघडवलंय. असिस्टंटने नाही बिघडवलं. शेफला मी कमान सांभाळायला दिली. शेफनी कमान तोडून टाकली. कमान म्हणजे काय? नाही व्हायचं आहे तेल गरम. एक काम करू ना प्रणय. आता जसं तू आज शेफ बनलेला आहे तर मी याची असिस्टंट हेल्पर म्हणून आज वर्क करत आहे याच्यासाठी. तर तू मला सांग तुझे पण कामात सांगशील. मी ॲज अ हेल्पर म्हणून तुझ्या सोबत काम करतो. आधी हेल्परला इथे रेड लागला आहे. मला लागला असेल निघाला ना. तर तू मला सांग. मी तू तुझ्या हातात मी सर्व देणार ना. तर तू सांग. तू स्वतः नको करू. आज याला सांग हा सांगेल मी ते करणार. तर तू सांग. तू मेन काम कर. ठीक आहे. तर मी आता कसं मेन काम माझं असं तळण्याचं राहील. बघशील. अरे नाही तुला आता एक्सपिरियन्सच आहे तर तू चांगलाच तळशील. यार तुला डाऊट आहे का माझ्यावरती? नाही डाऊट नाही आहे. बट जस्ट डाऊट बघू दे. बघ किती मस्त झालाय आहे की नाही. आता याला मॅरिनेट नाही. एकदा तेलमध्ये ना थोडंसं काही असं टाकून बघ. जिरा मोहरी. तू शेफ आहे ना म्हणून अरे म्हणतो. हो मी शेफ आहे पण तू मला सांगतो. आता मला सांग. आता तू त्याच्यात तळशील. हा ठीक आहे. तर मग तळशील तर तुम्ही स्पून काढला. स्पून काढायच्या आधी मग याला याच्यामध्ये मिक्स करेन मी. एक एक मिक्स करून त्याच्यात टाकशील ना. चल घे. एक एक त्याच्यात हळूहळू टाकशील. तेल गरम आहे. 2-3 याच्यामध्ये टाकू शकतो ना. याच्यात ह्या स्पून मध्ये कसा टाकशील प्रणय? स्पून काढून ठेव. काढून ठेव ना स्पून. तुला हात भरवावा लागणार आहे. स्पूननी नाही काम करायचं आहे. तू बोलली की स्पून काढून ठेव. स्पून याच्यासाठी चिडू नको प्रणय. शेफ आहे तू. चिडत का बरं आहे? चिडू नको. ठीक आहे. स्पून म्हणजे मी हे म्हटलं याच्यासाठी की तू तळशील ना तर ते काढायला. आणि त्याच्या आधी आता आपल्याला तेलामध्ये हे आता फ्राय करायचे आहे. ओके. तर आपण भजे कसे टाकतो तसं हे तुला एक एक त्याच्यात डिप कर आणि त्याच्यात टाक. तू पागल वगैरे झाली का? एक डीप करीन किती. पटापट अरे दुरून नाही जवळून टाकणार तर उडणार. बाकीचे कसं वाटतं जळत आहे. टाक पटपट जळेल. असिस्टंट शेफनी मला खूप जिद्द केली की मी करेन आणि बघा तिने काय केलं. तिने खराब करून टाकले. म्हणून म्हटलं प्रणय ऐकत जा. हे जे एका जागी जे तुम्ही टाकले ना ते चुकीचं केलं. तुला म्हणत पण नाही मी. हां. नाही तसं नको टाकू. तसं नको टाकू. पण ऐकत नाही तू. शेफचा परफॉर्मन्स करताना सुरुवातच्या फेल झाला शेफ. फेल नाही झाला. सुरुवातच्या कुठच्या गोष्टी होतं हे द्यावं लागते. शेफ फेल. ते नाही म्हणून आपण काही पण सुरुवात करतो देवाला. असं नाही द्यावं लागत. देवाला काय तू खराब
देशील का? नाही तर नैवेद्यासारखा राहायला लागतं. आमचे हे क्रिस्पी फ्राय झालेले आहे. काय म्हणतात त्याला? सोया क्रिस्पी क्रिस्पी. तर हे रेडी आहे. आता जे सिलेक्टेड आहे गाईज त्या लोकांना मी वेगळं करतोय आणि जे डिस्क्वालिफाय झाले त्यांना मी वेगळं केलं. हे डिस्क्वालिफाय झाले, सगळे डिस्क्वालिफाय झाले. हे सिलेक्टेड आहे. तर आता सर्वांना टेस्ट करावं घरच्यांना आपण कसे सगळ्यांना taste झाले. करू. आणि सेकंड पासून आपण रँकिंग घेऊ की 10 आउट ऑफ किती देऊ शकते आपल्या डिशला. मास्टर शेफने बनवली आहे म्हणा. आणि असिस्टंटनी पण काम बिघडलं होतं ना मधामध्ये. किती आहे ना तू पण आहे. आपली चुका लपवते. अच्छा क्रिस्पी तर छान. क्रिस्पी तर खूप दिसत आहे. छान आहे. नाही क्रिस्पी झाले, खरंच क्रिस्पी झाले. छान आहे हे इव्हनिंग स्नॅक्स मध्ये. जेव्हा पण संध्याकाळी भूक लागली तर हे झटपट पटापट. फास्ट बनणारं स्नॅक्स आहे जे इझिली झटपट, आपण पटापट. घरच्या इन्ग्रेडियंट पासून करू शकतो आणि इझिली पटकन बनवून जातं. रेडी टू ईट आहे. पण मेयोनीज सोबत का बरं? छान झाले. ये असिस्टंटनी तारीफ केली म्हणजे शेफचे हात कमालच आहे. आता दुसऱ्यांना सगळ्यात पहिले दुसऱ्यांदा मी ट्राय करतो. मी असं ट्राय नाही करणार. सगळ्यांना ते छोटे आहे ना, हातात आले पण पाहिजे ना. एक Yummy? नंबर. हेलो, टेस्ट करके बताओ कैसा लगा. अर्ध्याहून जास्त फॅमिली माझी खालती पार्किंगमध्ये राहते संध्याकाळच्या वेळेस. हे हिच्यामुळे, इरामुळे. कैसा लगा? अच्छा बढ़िया. 10 में से कितने दोगे इसको रेटिंग? 10. 10 मिलेगी. 10. बापरे. ट्राई करो. ये वही आइटम है शाम के समय में बना के खाने वाला. अच्छा है ना टेस्ट? बढ़िया. हाँ, इराला तोडून द्यायचा. ठीक घे टेस्ट करून सांग कसं वाटलं. गाइस मैं अभी ऑफिस से आई हूँ. आते बरोबर इतना स्पेशल डिश मिल रहा है मेरे को टेस्टी. खा के बताती हूँ कैसा बना है. वेट. मेन म्हणजे आपल्याला मामी मराठीत शूट करताय ना बे. तुला मराठीत बोलायचं आहे. अरे ठीक आहे, बोल. ठीक आहे गाइस मी सांगते हे खाऊन कसं वाटतंय तर. तू किती रेटिंग देते 10 आउट ऑफ? यम्मी. क्रंची बनले ना छान. मस्त. अजून एक घेते मी. मला क्रिस्पी सोया इव्हनिंग स्नॅक्स बनवता आम्हाला रात्र होऊन गेली. आणि आता ही लगेच स्वयंपाकाची तयारी करायला लागली. स्नॅक्स झाल्यावर स्नॅक्स झालं, वांग्याची भाजी. सो गाईज तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला? नाही, जर तुम्हाला याची रेसिपी माहिती असेल ना तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कारण आमची रेसिपी थोडी वेगळी होती तर ती थोडीशी जमली नाही पण झाली टेस्टी. But tasty झाली. तुमची काय रेसिपी आहे ती प्लीज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. बाय.